दारू आहे, गांजा आहे, हे व्हाईटनर आहे, हे 5 वर्षी जगणार नाही। याचे शरीरावर इतके वाईट परिणाम होतात की तुमच्या लक्षात येत नाही। हे केमिकल आहे, बॉडीमध्ये डायरेक्ट मोठे मोठे आजार घेऊन येतील। ते त्यांना मजा वाटत असेल तर त्यांना सांगा, समजून लक्ष ठेवा त्यांच्याकडे, आणि ते सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। तरुणांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी सतर्क राहावे। पोलीस निरीक्षक गणेश गुरव। पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं वीटभट्टी परिसरात जनजागृती बैठक, व्यसनमुक्ती आणि पालकांच्या भूमिकेवर भर। शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि तरुणांना व्यसन आणि गुन्हेगारीच्या मार्गापासून दूर ठेवण्यासाठी पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं निफाड रोडवरील वीटभट्टी परिसरात जनजागृती आणि समुपदेशन बैठक घेण्यात आली आणि यावेळी पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी महिला, नागरिक आणि तरुणांशी संवाद साधत गुन्हेगारीची कारणे, वाढते व्यसन आणि त्यापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले। मार्गदर्शन करताना गणेश गुरव यांनी काही तरुण सोल्युशन व्हाईटनरसारख्या रासायनिक पदार्थांचा नशेसाठी वापर करत असल्याचं निदर्शनास आणून दिले। या प्रकारच्या नशेला वास येत नसल्यामुळे पालकांच्या ती सहज लक्षात येत नाही। मात्र अशा व्यसनातून अनेक तरुण चुकीच्या संगतीत जाऊन गुन्हेगारीकडे वळतात असंही त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे पालकांनी मुलांच्या मित्रपरिवारावर, दैनंदिन हालचालींवर, वागणुकीतील बदलांवर बारकाईनं लक्ष ठेवून त्यांच्याशी नियमित संवाद साधावा असे आवाहन त्यांनी केले। या बैठकीनंतर परिसरातील पालकांनी भावना व्यक्त करत वस्तीत येऊन मुलांना व्यसनमुक्ती आणि गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणारे अधिकारी प्रथमच आल्याचे सांगितले। यावेळी पालकांच्या वतीनं पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच मुलांवर अधिक लक्ष ठेवून त्यांना कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी मार्गावर जाऊ देणार नसल्याची ग्वाही पालकांनी दिली। या बैठकीला पिंपळगाव पोलीस ठाण्याचे गोपनीय कर्मचारी विकास वाळुंज, माजी उपसरपंच बाळाभाऊ मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश वारडे, नगरसेवक तौसिफ मंसुरी, सामाजिक कार्यकर्ते संतोष कंगुर्डे, युवराज दिलीपराव मोरे, लखन परदेशी, योगेश तळवी, संतोष पवार, रवी खैरनार, राजू लोखंडे, दत्तू शिंगाडे, टिपू पिंजारी, अरबाज शेख, विलास थोरमेसे, राजू कोरडे, पप्पू कांबळे, आकाश वाघले, निलेश तळवी यांच्यासह परिसरातील महिला, नागरिक, तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते।